नमस्कार, मी संदीप देसाई. डे विथ लीडर्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डे विथ लीडर्स या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण जाणार आहोत कल्याणमध्ये. तिथं महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे रिंगणामध्ये आहेत. तरुण उमेदवार श्रीकांत शिंदेंचा प्रचार सुरू कसा होतो, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम काय असतो, हे आपण पाहणार आहोत डे विथ लीडर्स मध्ये. चला. नमस्कार, मी अजित मांढरे. डे विथ लीडरमध्ये आपण आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिवसभर फिरणार आहोत. कशा पद्धतीने त्यांचं शेड्युलिंग आहे, एक उमेदवार कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरतो, लोकांना भेटतो आणि कसा प्रचार करतो, हे संपूर्ण आज आपण दिवसभर पाहणार आहात. तर चला, मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने एक उमेदवार सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत कसा प्रचार करतो आणि त्याही पुढे कशा मीटिंग सुरू होतात. आत्ता वाजलेले आहेत 7:10. आज 7:10 डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा यांचं एक घर आहे डोंबिवलीमधल्या MIDC भागामध्ये आणि तिथून त्यांचा आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे सुरुवात होणार आहे. आपण पाहूयात कशा पद्धतीनं हा संपूर्ण दिवस जो आहे तो श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा प्रचाराचा दिवस असतो. सकाळी 7:15 वाजलेले आहेत. 7:15 वाजता डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसोबत नाश्ता करत आहेत. सुरुवातच आपण नेमकी जे उमेदवार आहेत त्यांच्यापासून न करता त्यांचे रोजचे सहकारी जे आहेत त्यांच्यापासून करूया. ताई, ज्या पद्धतीनं एरवी ठीक आहे, एरवी तुम्ही भेटता, सकाळी नाश्ता होतो, दुपारचं जेवण होतं किंवा कुठे बाहेर जाता, फंक्शनला जाता. जेव्हा निवडणुकीचा काळ असतो, या निवडणुकीच्या काळात गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तुम्ही एकत्र नाश्ता किती वेळा केला आहे? हार्डली कधीतरी केला आहे. मोस्टली तर मला याच्या मागून धावत असं जावं लागतं की ब्रेकफास्ट कर. पण काय की त्यावेळी सगळीकडे पोचणं मेन ते इम्पॉर्टंट आहे. मग मला ते पॅक करून द्यावं लागतं की ॲटलीस्ट तू गाडीमध्ये तरी खा. आता तर इकडे तर नाहीच होत त्याला, पण तरी मी ट्राय करते की तिथपर्यंत म्हणजे त्याला म्हणजे तरी खावं, कारण की एनर्जीज नसेल तर मग कसं त्या लोकांपर्यंत ते पोचते. सो दिस वॉज माय पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे असं आहे. अँड नंतर नाहीच जास्त, पण रेअरली आमचं होतं सकाळचा नाश्ता, कारण की मोस्टली तर मी किचनमध्येच असते त्यांच्याबरोबर. शिंदे साहेबांना तुमच्या आईचा सपोर्ट आहे, त्याच पद्धतीनं वहिनींचा तुम्हाला सपोर्ट आहे, त्यामुळे कुठेतरी एक मेंटली तुम्ही प्रिपेअर होऊन बाकी सगळ्या गोष्टी लक्ष देऊ शकता. सपोर्टशिवाय काय दुसरं म्हणजे सपोर्टशिवाय होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी, कारण की आपण दिवसभर बाहेर असतो, कार्यकर्त्यांमध्ये असतो, काम करतो. तर पण त्यांच्याही अपेक्षा असतात किंवा त्यांच्यावर वेळ स्पेंड. पण आता या सगळ्या गोष्टी पॉलिटिकल जीवनामध्ये एकदा आल्यानंतर वेळ फॅमिलीला कमीच मिळत असतो. तर पण जितका वेळ मिळू शकतो तितका वेळ आपण प्रयत्न करतो. नक्कीच. पहाटे 4 वाजता आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा ह्या त्यांच्या बंगल्यामधील त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची चर्चा केली. त्यावेळी पहाटे 4 वाजता प्रचार करून, बैठका घेऊन, भेटीगाठी घेऊन उद्याचं म्हणजे आजचं जे शेड्यूल आहे ते कशा पद्धतीने असेल, कुठे जायचं आहे, कोणाला भेटायचं आहे, या सगळ्यांची चर्चा करून पहाटे 4 वाजता ते आलेले आहेत. डोळ्यावर त्यांच्या झोप अजूनही दिसते. पण शेवटी निवडणुकीचा काळ आहे, प्रचाराचा काळ आहे. लोकांपर्यंत पोहोचणं, प्रत्येक प्रचार फेरीत पोहोचणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि त्यामुळे हा दिवस जो आहे त्यांचा अशा पद्धतीने सुरू होतो. भारतीय जनता पार्टी महायुतीचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्या परिसरात आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपणास भेटावयास आलेले आहेत. त्यांची निशाणी धनुष्यबाण, लक्षात ठेवा धनुष्यबाण. कळव्याच्या डोंगर भागात जवळपास 4 तास उन्हामधून प्रचार करून, चिंचोळ्या गल्ल्यातून प्रचार करून
डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे आता कल्याणच्या दिशेने रवाना होत आहेत. पण हा 4 तासाचा जो अनुभव आहे कडक उन्हाचा, या पूर्ण डोंगर भागाचा आज आपण रॅलीच्या माध्यमाने प्रचार केलेला आहे. हा लोकांमध्ये एक वेगळा विश्वास आहे, वेगळा उत्साह आहे आणि एकंदरीत खूप चांगली झाली रॅली इकडे. बऱ्याच वेळा पाहतो की प्रचाराच्या वेळी, विशेष करून ज्यावेळी निवडणुका नसतात त्यावेळी नेत्यांची वाट कार्यकर्ते पाहू शकतात, पण प्रचाराच्या वेळी किंवा एकंदर या सगळ्या रणधुमाळीमध्ये कार्यकर्ते, विशेष करून जे मतदार आहेत ज्यांना वेळ दिलेली असते, ते वाट पाहत नाहीत. वेळेत जर पोचलं नाही तर काय रोषाला सामोरं जावं लागतं का? आणि कार्यकर्ते खूप समजूतदार असतात, म्हणूनच नेता जो आहे तो इतक्या जिथे आहे, कारण तिथे पोचू शकतो तो, कारण की कार्यकर्त्याच्याच बळावरती या सगळ्या गोष्टी होत असतात. कार्यकर्ता थोडासा जरी चिडला तरी तो कार्यकर्ता, त्याचा तो हक्क असतो चिडण्याचा, आणि या सगळ्या गोष्टी एक पारिवारिक संबंधासारख्या नेहमीच असतात. पण वेळेवरती जितकं होईल तितकं पोचण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की कार्यकर्त्यांनी पूर्णपणे मेहनत केलेली असते ती रॅली सक्सेसफुल कशी होईल याच्यासाठी. 2014चे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे नुकतेच कॉलेजमधून थेट निवडणूक रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उतरले होते. त्यावेळीच्या रॅलीचा अनुभव, आजच्या रॅलीचा अनुभव, 5 वर्षामध्ये किती बदल झाला आहे? डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे. तेव्हा तर थेट कॉलेजमधून थेट रथावरतीच चढलो होतो. तेव्हा भाषणाचा अनुभव नव्हता, रॅलीचा एवढा कडक उन्हामध्ये प्रचार करण्याचा अनुभव नव्हता, आणि तेव्हा रॅली म्हटलं की अंगावरती काटा यायचा की मग सकाळी जी रॅली सुरू होते 9 वाजता ती थेट 10 वाजता जाऊन संपते. ऊन असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिथे त्या रॅलीमध्ये उपस्थित राहणं, कारण की आपण स्वतः कॅन्डिडेट असता, आणि तो एक कठीण प्रवास होता 2014चा. पण गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत असताना एक वेगळी सवय बॉडीला लागून गेलेली आहे, आणि आता उन्हाचं, पावसाचं असं काय फरक पडत नाही किती ऊन कडक असेल. आता बघितलं तर कार्यकर्त्यांमध्येही जोश कमी नव्हता आणि माझ्यामध्येही जोश कमी नव्हता. चला येऊ, चलो आता मी चाललो डॉक्टर असोसिएशनची मीटिंग आहे कल्याणला. चलो, थँक्यू, मिळते दादा. माझ्या लग्नाची पत्रिका तुझी. अरे कधी झालं कॉंग्रॅच्युलेशन. हा बघतो, फोन कर मला. फोन कर. चल 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 चल. 2014ची परिस्थिती, तेव्हा मी एकदम नवीन होतो, कार्यकर्त्यांसाठी नवीन, या मतदारसंघासाठी नवीन, आणि म्हणूनच शिंदेसाहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे बरोबर होते तेव्हा. पण आज आमदार एकनाथजी शिंदेसाहेब आज पालकमंत्री झालेत आणि या राज्याचे मंत्रीही आहेत, आणि त्यांना प्रत्येक फक्त हाच लोकसभा ते बघू शकत नाही, कारण की त्यांच्यावरती जबाबदारी ती पूर्ण महाराष्ट्राची आहे. ठाण्याच्या 4 मतदारसंघ असेल किंबहुना आजूबाजूचे मतदारसंघ असतील, हे सगळेच त्यांना पाहायचे असतात. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये जे काम आम्ही केलेलं आहे इथे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि लोकांमध्ये राहून काम करण्याची जी संधी गेल्या 5 वर्षांमध्ये मिळाली, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची संधी कल्याण लोकसभेमध्ये मला मिळाली, आणि त्याच्याच बळावरती आज आपण जर पाहत असाल की कार्यकर्ते सगळे जे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि जो जोश 2014मध्ये होता जेव्हा शिंदेसाहेब प्रत्येक ठिकाणी बरोबर असायचे, आज तोच जोश शिंदेसाहेब बाकी ठिकाणी फिरत आहेत, पण कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. तर याच्यावरून आपल्याला कळून येत असेल की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक लोकप्रतिनिधीचा जेव्हा स्थान निर्माण होतं, तेव्हा तो कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारातला एक उमेदवार उभा आहे अशा रीतीने काम करत असतात. आणि नक्कीच जी शिंदेसाहेबांची उणीव जे आपण बोलतो की भासते, आपल्या वडिलांच्या नावावरती निवडून देत असतात, पण 5 वर्षानंतर आपल्याला स्वतःला एक वेगळं स्वतःचे अस्तित्व निर्माण करावंच लागतं. एका वेळेस लोक भावनिक मुद्द्यावरती आपल्याला मतं देतात, पण नंतर त्यांच्यासाठी जर आपण त्यांच्या सुखादुखात त्यांच्यासाठी जर आपण काम नाही केलं तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हाच धडा घेऊन मी 5 वर्ष काम केले, आणि आज लोकांचा उत्साह जो आहे तो खूप जास्त आहे. नक्कीच साधारणपणे सकाळी 7 वाजता निघाले. महावीर जयंती होती, त्यानिमित्त एका मिरवणुकीमध्ये त्यांनी पदयात्रा मध्ये सहभाग घेतला.
त्याच पद्धतीनं पुढे येऊन त्यांनी कळव्यातल्या ज्या डोंगर भागांमध्ये तिथे प्रचार रॅली, बाईक रॅली त्या ठिकाणी त्यामध्ये देखील सहभागी झाले. आता पुढची वेळ जी आहे ती डॉक्टर असोसिएशनसोबत ठेवलेल्या एका बैठकीची आहे, एका मेळाव्याची आहे. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांची एक हेल्थ विंग विशेष करून आहे जी लोकांना 24 तास सेवा देत असते. तर त्या सेवेच्या माध्यमातून जे डॉक्टर त्यांच्याशी संपर्क आलेले आहेत त्यांना पुढे काय आपल्याला केलं पाहिजे, मतदारांपर्यंत कशा सुविधा पोचल्या पाहिजेत या सगळ्याचा आढावा घेण्याकरता आणि डॉक्टरांना आणखीन काही सुविधा पाहिजेत का किंवा लोकांना सुविधा काय पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याकरता ती एक बैठक त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. पुढे जाऊन त्यानंतर उल्हासनगरला त्या ठिकाणी पुन्हा प्रचार फेरी आणि बाईक रॅली ठेवलेली आहे आणि संध्याकाळी मेळावा अशा पद्धतीनं एक संपूर्ण शेड्यूल जे आहे ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेचं आहे. त्यामुळे आता जवळपास कळव्यापासून 15 किलोमीटर ते 20 किलोमीटर दूर कल्याण ठिकाणी जो डॉक्टरांचा त्या ठिकाणी मेळावा आहे, डॉक्टरांची ज्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीमध्ये सामील होण्याकरता, सहभाग घेण्याकरता आम्ही निघालो आहोत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत. कळव्याची प्रचार रॅली आटपल्यानंतर कल्याणमध्ये डॉक्टरांची जी बैठक आयोजित केली होती, एक मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्याला संबोधित करून साधारणपणे आता वाजलेले आहेत 5:15 म्हणजे सकाळी 7 वाजता नाश्ता केला आणि त्यानंतर थेट 5 वाजता जे उमेदवार आहेत ते प्रचार करून जेवत आहेत. खरंच ही जेवणाची वेळ आहे का? आपल्यासोबत आता ही सगळे डॉक्टर आपण डॉक्टरांना विचारूयात. डॉक्टर, तुमचं नाव सांगा आणि एखाद्या व्यक्तीनं सकाळी 7 वाजता नाश्ता करायचा आहे, संध्याकाळी 5 वाजता जेवायचं, हे डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, म्हणूनच ते कार्यसम्राट आहेत आणि खरोखरीच सगळ्यांच्या हृदयापाशी जाऊन पोचतात. त्याचं हेच कारण आहे, कारण काम केल्याशिवाय ते दिसत नाहीत आणि खरोखरीच ते प्रचंड काम करतात. नाही, ते योग्य नाही. मला वाटतं जेवण आणि आरोग्य, स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे फारच आवश्यक आहे आणि वेळचं वेळ जेवण घेणं आवश्यक आहे. डॉक्टर साहेब, 5 वाजले जेवायला, जेवणाची वेळ आहे. इलेक्शनमध्ये आता वेळ काळ वगैरे काय पाहून चालणार पण या सगळ्या दरम्यान घरून फोन बहिणींचा किंवा आईचा तो येत असतो, डब्बा कुठे पाठवू, मग उत्तर काय? जिथे असेल तिकडे डब्बा तर आज पोचला नाही, डॉक्टरांबरोबर खाण्याची संधी मिळाली. रॅलीचा वेळ होता तो 1 वाजता संपणार होता, मात्र ती रॅली 3 वाजता संपली. इथे आल्यानंतर डॉक्टरांची म्हणजे कळवा ते कल्याण प्रवास, वाहतूक कोंडीचा प्रवास शिळपाट्यावरून तो पूर्ण करून या इथे डॉक्टरांच्या जी एक प्रचार मेळावा लावला होता त्या मेळाव्याला संबोधित करून 5 वाजता जेवायला बसलेले आहेत. मी तर सकाळपासून त्यांच्याबरोबर आहे, मलाही खूप भूक लागलेली आहे आणि त्यामुळे मी आता या जेवणावर ताव मारतो. दुपारचं जेवण सायंकाळी 5 वाजता झाल्यानंतर अजूनही प्रचार संपलेला नाही आहे. उल्हासनगर 3 आणि उल्हासनगर 5 या ठिकाणी प्रचार फेरी आणि प्रचार रॅली ज्या आहेत त्यांचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे जेवण अगदी 15 मिनटात संपून उमेदवार पुन्हा प्रचाराला निघालेला आहे. त्यामुळे निदान निवडणुकीच्या काळात तरी वेळेवरती जेवण आणि पूर्ण जेवण उमेदवारांना मिळतं का हे यावरून स्पष्ट होतं. दिवस हा सकाळी 7 वाजता सुरू होतो आणि हा कधी संपतो हे आपण सांगू शकत नाही. म्हणून जेवण आता ॲटलिस्ट आपल्याला मिळालं जेवण. पण मग हे अशा पद्धतीनं अवेळी जेवणामुळे, उन्हामध्ये फिरणं, या सगळ्या गोष्टीमुळे उमेदवारांना किती त्रास होतो. नागरिकांना तर आपण सांगू शकत नाही, मतदारांना तर आपणही सांगू शकत नाही, पण व्यक्तिगत काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि असं अवॉइड करणं शक्य आहे का? मला आता आज आपण सकाळपासून माझ्याबरोबर आहात तर अवॉइड या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, कारण की कमी वेळेमध्ये आपल्याला या मतदारसंघ जो आहे कल्याण लोकसभा खूप मोठा मतदारसंघ आहे. प्रत्येकापर्यंत मतदारापर्यंत पोचावं लागतं. म्हणजे आपण 5 वर्ष तर लोकांमध्येच आहोत, पण जेव्हा कॅम्पेनिंग असते एक वेगळा माहोल असतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने प्रचार रॅली असतील, प्रचार सभा असतील, या सगळ्या ऑर्गनाईज केलेल्या असतात आणि या सगळ्या ठिकाणी वेळेमध्ये पोचणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता जर आपण पाहिलं असेल की डॉक्टर्सही थांबले होते ते डॉक्टर असोसिएशनचे, तर सर्वीकडे वेळेवरती पोचणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की वेळेवरती आपण नाही पोचलात तर तो कार्यक्रमाचा खोळंबा होऊ शकतो. संध्याकाळचं जेवण 5 वाजता घेतलं आहे, त्यामुळे
वेळेचं नियोजन ते म्हणत आहेत, पण आता रात्रीचं जेवण नेमकं वेळेवर मिळते का हे आपण पाहूयात. उल्हासनगरची रॅली सायंकाळी साधारणपणे 6 वाजता सुरू झाली आणि आता 9 वाजले तरी ती रॅली सुरू आहे. ही प्रचार फेरी तुम्ही पाहू शकता. संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली आहे, तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही आहे. आणि हाच उत्साह जो असतो कार्यकर्त्यांचा तो उमेदवारांना संजीवनी असते. या उल्हासनगरच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग आहे. गल्ली गल्लीमध्ये जे व्यापारी आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या महिला आहेत ते श्रीकांत शिंदे यांना ओळखत आहेत. शिंदेसाहेब, आपण सकाळी 6 वाजता निघालो, दुपारचं जेवण 5 वाजता सायंकाळी केलं. अजूनही तुमचा उत्साह कायम आहे का? आणि हा जो उत्साह आहे तुमचा, याची संजीवनी तुम्हाला कुठून मिळते? हो, उत्साह अजूनही कायम आहे. माझ्या चेहऱ्याकडे पाहून असं तुम्हाला वाटतं का कुठेही उत्साह कमी झालेला आहे? कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून नक्कीच नेत्याचा उत्साह जो आहे तो वाढत असतो. आणि आज कार्यकर्तेही जेव्हापासून रॅली सुरू झाली आहे तेव्हापासून जो उत्साह आहे तो आताही तितकाच उत्साह आणि शेवटपर्यंत तितकाच उत्साह राहणार आहे. उल्हासनगर मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं असेल की आपण एक नवीन हॉस्पिटल जे आहे ते उल्हासनगरमध्ये बांधतो आहे आपण. कामगार हॉस्पिटलचं गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित होतं. ते आज 125 कोटी जे आहे ते केंद्राकडून आपण मंजूर करून आणले त्या उल्हासनगरसाठी. आणि त्याचं हॉस्पिटलचं काम आता लवकरच मला वाटतं आता सुरुवात होईल. आणि त्याचबरोबर उल्हासनगर रेल्वे स्टेशन्स असतील, त्या रेल्वे स्टेशन्सवरच्या सुविधा असतील, उल्हासनगरमध्ये MMRDचे रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या उल्हासनगरमध्ये आम्ही गेले 5 वर्ष प्रयत्न करतो आहे. जीन्स कारखान्याचा विषय असेल, वालधुनीचा विषय असेल, हे सगळे विषय जे आहेत ते प्रामाणिकपणे कसे सुटतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. सरकारच्या मागे की इकडचा DC रूल जो आहे तो उल्हासनगरसाठी सेपरेट बनवावा, जेणेकरून उल्हासनगर शहराचा जो आहे तो डेव्हलप होऊ शकतात ह्या इमारती. आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये जशी क्लस्टर योजना लागू झाली त्याच धर्तीवरती या उल्हासनगरमध्ये ही क्लस्टर योजना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास 15 तास झालेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार केला आहे. चेहऱ्यावर थकवा दिसतोय, पण उद्या देखील पुन्हा प्रचार करायचा आहे. हो, आज खूप लांब दिवस होता. सकाळी उठल्यापासून ते वेगवेगळ्या प्रचार फेऱ्या असतील, डॉक्टर्सच्या मीटिंग असतील आणि परत उद्या सेम रुटीन. पण आता जरी थकलो असेल तरी उद्या तोच उत्साह जो सकाळी आज तुम्हाला पाहायला मिळाला तोच उत्साह उद्याही तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचार जवळपास 15 तास झालेला आहे. दिवस संपला, रात्र सुरू झाली आहे. प्रचार संपला आहे, प्रचार फेऱ्या संपल्या आहेत आजच्या दिवसाच्या. मात्र निवडणूकचं जे कामकाज आहे ते अजून संपलेलं नाही आहे. आता या पुढे जाऊन कोर कमिटीची बैठक आणि अशा लोकांच्या भेटीगाठी, महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी जे मतांवरती प्रभाव पाडू शकतात, अशा लोकांच्या भेटीगाठी घेण्याचं काम जे आहे ते आता सुरू होईल. आणि याकरता रात्रीचे 2, 3 किंवा पहाटे 4, 5 देखील वाजतात. त्यामुळे उमेदवारांना घाम फोडणारा हा निवडणुकीचा प्रचार असतो. जोपर्यंत चटके लागत नाही तोपर्यंत सुगीचे दिवस येत नाहीत. अशा पद्धतीनं उमेदवारांना देखील हे चटके सहन करावे लागतात. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी आणि नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण लोकसभा.